अर्ध्या तासात येतो, कैरीचं लोणचं आणि भाजी बनवून ठेव। सोलापूरच्या एका धिप्पाड जिम ट्रेनरनं आपल्या पत्नीला दिलेला हा शब्द शेवटचा ठरला। कुणाला माहिती होतं की हा अर्धा तास कधीच संपणार नाही आणि ज्या लोणच्याची चव तो चाकणार होता त्याऐवजी त्याच्या नशिबात मृत्यूचं काळं विष लिहिलं गेलंय। एका बाजूला 30 वर्षांचा उमदा बॉडी बिल्डर सचिन माने, ज्याच्या पिळदार शरीराची चर्चा संपूर्ण सोलापुरात होती, आणि दुसऱ्या बाजूला त्याचे दोन चिमुरडे, 3 वर्षांची ओजस्वी आणि 1.5 वर्षांचा पार्थ। सचिन घरातून बाहेर पडला तो एका साध्या शब्दावर, पण परतला तो 2 आठवड्यांनी एका कुजलेल्या मृतदेहाच्या रूपात। पण जिम ट्रेनर सचिन माने सोबत नेमकं काय घडलं? सोन्यासारखं कुटुंब असताना त्याने चुकीचा निर्णय घेतला की त्याच्या कुटुंबियांच्या आरोपाप्रमाणे त्याचा घातपात झाला? तारीख 14 मार्च, वेळ दुपारची। सचिन घराबाहेर पडला आणि अचानक त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला। कुटुंब घाबरलं, पोलीस तक्रार झाली, पण सलग 10-12 दिवस एकच प्रश्न होता, सचिन गेला कुठे? सचिनचा शोध सुरू झाला, पण सचिन मिळाला नाही। अखेर शुक्रवारचा दिवस उजाडला। याच दिवशी निर्जन भागामध्ये काही लोकांना एक भयानक दृश्य दिसलं। काटेरी झुडपांच्या आत सागवानाच्या झाडाला एक मृतदेह लटकत होता। तो देह कुजला होता, चेहरा ओळखण्यापलीकडे गेला होता। लोकांनी तत्काळ पोलिसांना कळवलं। घटनास्थळाची कसून पाहणी करण्यात आली, त्यातूनच हा मृतदेह सचिन मानेचा असल्याचं सिद्ध झालं। या प्रकरणाला पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या आत्महत्या म्हटलंय, पण सचिनच्या कुटुंबियांनी पोलिसांचा हा दावा फेटाळला। सचिन टोकाचं पाऊल उचलू शकत नाही, असा त्याच्या कुटुंबियाचा दावा होता। कुटुंबियांनी थेट आरोप केलाय, हा घातपात आहे। एका महिलेसह 3घांनी मिळून सचिनचा काटा काढल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे वरवर पोलीस रेकॉर्डवर दिसणारी आत्महत्या थंड डोक्याने केलेला घातपात आहे की काय, असा संशय आता बळावलाय। ज्या पत्नीला त्याने भाजी बनवून ठेवायला सांगितली तोच सचिन असं कसं करू शकतो, असा प्रश्न आता अनेकांना पडलाय। सचिन मानेच्या मृत्यूचं कोडं आता पोलिसांच्या हातात आहे। तो रबरी पाईप कुठून आला, तो मोबाईल कुणी बंद केला, आणि ती गूढ महिला कोण आहे, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। शेवटी सत्य कितीही खोल गाडलं तरी ते बाहेर येतच। तेव्हा सचिन सोबत काय घडलं ते कळेलच। तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील नव्या व्हिडिओसह। नमस्कार।